अध्यक्ष महोदय बोलू द्या, नाही तर आम्हाला बाहेर काढून द्या. बोलून देते नाही तुम्ही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सुरुवातीला आपलं नाव आपण बोललं पाहिजे. इगतपुरी मतदारसंघातील आमदार हिरामन खोसकर, इगतपुरी मतदारसंघ. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या इगतपुरी मतदारसंघातील जनतेचा, कार्यकर्त्याचा व नेत्यांचं मनापासून आभार मानतो व माझ्या लाडके नेत्याचा अजितदादा असतील, मुख्यमंत्री असतील, शिंदे साहेब असतील यांचं अभिनंदन करतो आणि राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी मी सुरुवात करतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, या ठिकाणी वीज शेतकऱ्यांसाठी वीज बिल असेल, गॅस सिलेंडर असेल, या ठिकाणी महिलांसाठी बस सेवा असेल, मुख्यमंत्री दर्शन योजना असेल, PM किसान योजना असेल, असे अतिशय धाडसी निर्णय या ठिकाणी घेतल्यामुळं या ठिकाणी 13 कोटी जनतेनं परत या तिन्ही नेत्याच्या हाती संधी देऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिल्यामुळं जनतेचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री सडक योजना मुंबई ते नागपूर अतिशय या ठिकाणी 20 घंटे लागायचे नागपूर ते मुंबईला जाताना, आता फक्त 7 घंट्यामध्ये या ठिकाणी मुंबईला आपण जातोय. परंतु या ठिकाणी गेल्या महिनाभरामध्ये हा रस्ता चालू होतोय. माझ्या मतदारसंघामध्ये साहेब अध्यक्ष महोदय अनेक छोटे मोठे या ठिकाणी रस्त्याचे काम त्यावेळेस काम सुरू असताना त्या छोटे मोठे जिल्हा परिषद रस्ते त्या ठिकाणी आपण ते रस्ते करून देण्याचं कबूल केलं, परंतु ते रस्ते झाले नसल्यामुळे शेतकऱ्याला या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अडचण येते. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे काही पैसे राहिले त्यावेळेस ऊस असेल, भाजीपाला असेल, ज्या वेळेस पंचनामा झाला ते पंचनाम्यामध्ये ते पिकं त्या ठिकाणी पीक उतारा लावले, परंतु त्याचे सुद्धा पैसे मिळाले नाही. अध्यक्ष महोदय, काल मी या ठिकाणी अवतीच्या मुद्द्यावर बोललो. माझ्या मतदारसंघामध्ये भावली धरण आहे. भावली धरणापासून मधून या ठिकाणी गोटी असेल, इगतपुरी असेल, 10 गावे असेल, 1.4 TMC पाणी आहे त्या ठिकाणी. परंतु या ठिकाणी शहापूर तालुक्यामध्ये 57 त्या ठिकाणी छोटे मोठे वाडे असतील त्या ठिकाणी पाणी नेलेलं आहे, परंतु ते पाणी मराठवाड्याला या ठिकाणी आता पहिलंच आरक्षित झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, शासन आपल्याला त्या ठिकाणी पाणी द्यावंच लागेल, परंतु तेवढ्या खर्चामध्ये जर त्या ठिकाणी शहापूर परिसरामध्ये धरण बांधून तिथल्या 97 गावाला पाणी दिलं तर आमचा तालुका त्या ठिकाणी वंचित राहणार नाही, मराठवाड्याचं ते पाणी पुरेल. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी चांगला पाऊस पडतो म्हणून या ठिकाणी पाण्याचे प्रश्न बऱ्याच ठिकाणी मिटलेले आहेत, परंतु जल जीवन मिशनच्या माध्यमातून 288 मतदारसंघामध्ये प्रत्येकाने आपण शब्द देऊन त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे. त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घेतलेलं आहे, परंतु त्यांचं दायित्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अध्यक्ष महोदय बोलू द्या, नाही तर आम्हाला बाहेर काढून द्या. बोलून देते नाही तुम्ही लवकर. काय आपल्याला 4 अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दायित्व असल्यामुळे पुढचे कामं चालू होते नाही. माझी विनंती आहे का तो दायित्व त्या ठिकाणी दायित्व द्यावा आणि उर्वरित कामं करून घ्यावा. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये किकवी धरण आहे, परंतु धरणामध्ये गेलेलं बुडी क्षेत्र, काही शेतकऱ्यांना वेगळा भाव, काही शेतकऱ्यांना वेगळा भाव. माझं एकच विनंती आहे की जे बुडी क्षेत्र असेल ते सर्वांना मूल्यांकन प्रमाणे त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी निधी मिळावा, या किंमत मिळावा. त्या ठिकाणी त्या किकवी धरणासाठी जे काही निधी लागणार आहे तो निधी देऊन जर काम केलं तर नाशिक असेल, मराठवाडा असेल, त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी 100% प्रश्न सुटेल. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये MIDC एरियात मोठ्या प्रमाणात आहे. आज आपण बघितलं प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये तरुणांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. या ठिकाणी बेरोजगार मुलं आहेत, त्यांच्यासाठी कुठेतरी आपण केलं. माझ्या मतदारसंघात 45 या ठिकाणी कंपनी आहे, परंतु सगळे महाराष्ट्रातल्या बाहेरचे ते मुलं त्या ठिकाणी काम करत आहेत. ज्या ठिकाणी स्थानिक मुलं काम करत आहेत त्यांना 10-10 वर्ष झाले कॉन्ट्रॅक्टर पद्धतीवर काम करत, त्या ठिकाणी ते मशिनरी चालवत आहे. माझी विनंती आहे त्या ठिकाणी समिती नेमून त्या कंपनीचं ऑडिट करून त्या जे मुलं जे काही मशिनरीवर काम करतात त्यांना कंपनी मार्फत त्यांना त्या ठिकाणी न्याय द्यावा, त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी हे करावं.
अध्यक्ष महोदय माझी विनंती लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आपण बहिणी खुश केलेल्या आहे, पण उमेद गटाच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणी अतिशय महाराष्ट्रामध्ये 62,000 महिला त्या ठिकाणी उमेद गटाच्या माध्यमातून काम करताय. 5,000 रुपये त्या ठिकाणी मानधन आहे. त्यांना आत्ताच्या महागाईच्या माध्यमातून त्यांना जर 15,000 जर मानधन केलं तर अनेक त्या ठिकाणी छोटे मोठे पर्यटनाच्या माध्यमातून सुटतील. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघाला 19 सालापासून त्यांनी मांडतोय. अजितदादांनी मला कुठलंही काही कमी केलं नाही. शासनाने याची नोंद अध्यक्ष महोदय माझी विनंती अध्यक्ष महोदय, परंतु आदिवासी भागाचा जो स्थलांतर होतो, वारंवार मी या ठिकाणी बोलतोय, स्थलांतर थांबवण्यासाठी ओळख नेवण आहे, एक ठिकाणी 8 ओळख नेवण आहे, 5 साठवण तलाव आहे, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिले तर माझ्या मतदारसंघातला तो काही स्थलांतर होतो तो स्थलांतर थांबेल. माझ्या आदिवासी बांधवांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, सिंचनाचा प्रश्न सुटेल, त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन मला या ठिकाणी चांगली मतदारसंघ संधी द्यावं. अजितदादा आपलं अभिनंदन करतो, त्या लाठीमधून मला वाचवलं आणि या ठिकाणी महायुतीमध्ये काम करण्यास संधी दिली त्याबद्दल दादाचं मनापासून अभिनंदन, आभार मानतो. माझं संभवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.